धुळे जिल्ह्यामध्ये LPG गॅस जो आहे जो रिक्षांमध्ये भरले जातो त्याची आता टंचाई निर्माण झालेली आहे। तब्बल 8 दिवसानंतर या ठिकाणी गॅसची गाडी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी रिक्षा चालक जमलेले आहेत। गेल्या अनेक दिवसानंतर या ठिकाणी LPG गॅस हा भेटतो आहे म्हणून अनेक रिक्षा चालकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मात्र या ठिकाणच्या पंप मालकाने या ठिकाणी भाव वाढवल्याचं या ठिकाणी आरोप होतो आहे। विशेष म्हणजे 8 दिवसानंतर गॅसची गाडी आली मात्र ही गॅसची गाडी गॅस देताना या ठिकाणी भाव वाढलेला या ठिकाणी रिक्षा चालक सांगत आहेत। तर दुसरीकडे काही गाड्यांमध्ये गॅस भरल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी हा पंप देखील बंद झालेला आहे। या ठिकाणच्या मालकांच्या म्हणण्यानुसार तांत्रिक कारणामुळे आता हा पंप बंद झालेला आहे। तांत्रिक अडचणीमुळे गॅस भरता येत नाही। एकीकडे गॅसची टंचाई, दुसरीकडे गॅस आला तरी त्याचे वाढलेले भाव आणि आता तांत्रिक बाबीमुळे बंद पडलेला पंप, त्यामुळे या ठिकाणच्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण मोठ्या संख्येने या ठिकाणी सरकारकडून कर्ज घेऊन या ठिकाणी रिक्षा चालकांनी LPG गॅसच्या रिक्षा घेतल्या। मात्र असं असताना LPG गॅस मिळत नसल्याने या ठिकाणचा रिक्षा चालक हा संकटात सापडला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।